पाहत आहात जोश मराठी। पाहूया काही ठळक बातम्या। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील दहिगाव रेचा येथे वादळी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे। मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे तब्बल 70 ते 80 वर्षे जुने कडुनिंबाचे विशाल झाड कोसळल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून मेळघाटाकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग गेल्या 15 तासांपासून बंद आहे। यासोबतच गावातील विद्युत पुरवठाही खंडित झाला आहे। दिनांक 1 जून रोजी झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे दहिगाव लिचा येथेही गंभीर घटना घडली। गावाच्या मुख्य रस्त्यालगत असलेले कडुनिंबाचे विशाल झाड अचानक कोसळून एका घराच्या आवारात आणि रस्त्यावर पडले। त्यामुळे अर्ध्या गावाचा संपर्क तुटला असून गरजधरी, खीरपाणी आणि मेळघाटाकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। सुदैवाने झाड कोसळले त्यावेळी घटनास्थळी कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली, अन्यथा गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता होती। स्थानिकांच्या माहितीनुसार या झाडाखाली दररोज लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक विश्रांतीसाठी बसत असत। वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक घरांवरील टीन पत्रे उडून गेली। झाड घराच्या आवारात कोसळल्यामुळे तेथे उभ्या असलेल्या 4 ते 5 दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे। तसेच एका शेतकऱ्याची बैलबंडी पूर्णपणे चक्काचूर झाली असून संबंधित कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। नमस्कार, मी प्रदीप साहेबराव इंगळे, दहिगाव रेचा, वार्ड क्रमांक 4 मधील रहिवासी असून आमचं झाड 60 वर्षाचं असल्याने आम्ही त्या झाडाला ग्रामपंचायतमध्ये जाऊन सन्यात तक्रार केली होती की झाड फक्त छाटून द्या आम्हाला। 7 महिन्याच्या अगोदर आम्ही कंप्लेंट केली। त्याच्यानंतर आमच्यापाशी त्याची ओशी आहे आणि आम्हाला ते ग्रामपंचायतवाल्यांनी फेटाळून दिले आणि आम्ही गावकऱ्यांची, नागरिकांच्या सगळ्या सह्या घेऊन आम्ही तिथं गेलतो, गावकरी मंडळी सगळेजण। आणि आमची झाडापासून वित्तीय हानी झालेली आहे, त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी। ग्रामपंचायतच्या बॉडीचं की तुमच्याने जे होत असेल ते करा, पण आम्ही या झाडाला अजूनही धक्का लावणार नाही अशी त्याची बोलताना तातडीची विनंती होती की आम्ही म्हणू की बा लहान लहान लेकरं आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला सतर्कतेनं करा, पण त्याची मानसिकता याच्याबद्दल नव्हती। त्याने वैयक्तिक जिल्हा परिषद इंदिरा गांधीचा त्याला त्रास, जिल्हा परिषद शाळेतला त्याला त्रास होता, तर तिथचे झाडं त्यांनी तोडले, पण या झाडाचा त्याने दखल अजिबात घेतली नाही। ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। वेळेत उपाययोजना केल्या असत्या तर ही दुर्घटना टाळता आली असती असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे। दरम्यान झाड रस्त्यावर पडून असल्यामुळे मेळघाटाकडे जाणाऱ्या प्रवाशांना आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। गेल्या 15 तासांपासून रस्ता बंद असून विद्युत पुरवठाही खंडित झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे। ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने रस्त्यावरील झाड हटवून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी केली आहे। तसेच महसूल विभागाने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा करावा आणि बाधित घरमालक, दुचाकीधारक तसेच शेतकऱ्याला योग्य ती आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे। दहिगाव रेचा येथील या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। आता प्रशासन किती तत्परतेने मदतकार्य राबवते आणि नागरिकांना दिलासा देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जोश मराठी, अंजनगाव सुरजी।